गुंतवणुकीबद्दल जेव्हा आपण बोलतो, तेव्हा तुमचा पगार कितीही असू द्या, कमी किंवा जास्त. तसं आपल्याला कधी वाटत नाही आपला पगार जास्त आहे म्हणून. नेहमी कमी आहे असंच वाटतं. पण तुमचा पगार कितीही असू द्या, कमी किंवा जास्त, त्याने काही फरक नाही पडत. आणि तसं पगार कमी असला तर तो सहजासहजी खूप जास्त वाढणारही नाही. इथे काय महत्त्वाचं असेल तर ते म्हणजे आपण गुंतवणुकीला किती लवकर सुरुवात करतो. म्हणतात ना, पहिली झाड लावण्याची योग्य वेळ 10 वर्षांपूर्वी होती आणि दुसरी योग्य वेळ आज आहे. गुंतवणुकीबद्दलही तसंच आहे. 10 किंवा 20 वर्षापूर्वी आपण गुंतवणुकीला सुरुवात केली असती, तर त्याचं फळ आपल्याला आज भेटलं असतं. पण तुम्ही नसेल केली तरी ठीक आहे. दुसरी योग्य वेळ गुंतवणूक करण्याची आज आहे. तुम्हाला जर तुमचे पैसे खूप पटीने वाढवायचे असतील, म्हणजे 1,00,000चे 2,00,000, 2चे 4,00,000, 4चे 8,00,000, 8चे 16,00,000, 16चे 32,00,000, तुम्ही म्हणाल आता बस झालं. म्हणजे 1 ते 32 खूप झालं किंवा ज्याला आपण ओव्हर झालं असं म्हणतो. पण गुंतवणूक जर तुमची योग्य आणि नियमित असेल, तर लाँग टर्ममध्ये 1चे 32,00,000 होणं खूप अवघड किंवा अशक्य अशी गोष्ट नाही. त्यासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली म्हणजे गुंतवणुकीचा कालावधी, दुसरी म्हणजे परताव्याची टक्केवारी आणि तिसरी म्हणजे गुंतवणुकीच्या पर्यायांबद्दल माहिती. म्हणजे कुठे गुंतवणूक केल्यानंतर मला कमीत कमी रिस्कमध्ये जास्तीचा परतावा मिळेल, ज्याला आपण आर्थिक साक्षरताही म्हणू शकतो. आता आर्थिक साक्षरता म्हणजे असं काही नाही की खूप तज्ज्ञ असलं पाहिजे. सोप्या सोप्या बेसिक गोष्टी माहिती असतील तरी पुष्कळ आहे. उदाहरणार्थ जर तुम्ही महिन्याला ₹5,000 गुंतवले 20 वर्षांसाठी आणि तुम्हाला 12%चा परतावा मिळाला, तर 20 वर्षानंतर तुम्हाला ₹50,00,000 मिळतील आणि तोच परतावा जर 13%चा मिळाला तर 57,27,000 मिळतील. म्हणजे फक्त 1% रिटर्न जास्त मिळाला तर 7,00,000पेक्षा जास्तीचा परतावा मिळाला. आता हाच रिटर्न जर 2 किंवा 3%ने जास्त वाढला तर तुम्ही परताव्याचा हिशोब करू शकता. म्हणजे लाँग टर्ममध्ये 1 किंवा अर्ध्या टक्क्यालाही खूप महत्त्व आहे. त्यामुळे तिसऱ्या मुद्द्याचं महत्त्व, गुंतवणुकीच्या पर्यायांबद्दल योग्य माहिती असणं. असं काही नाही की तुम्ही दर महिन्याला थोडे थोडे पैसे इन्व्हेस्ट केले पाहिजे. तुम्ही एकदमही इन्व्हेस्ट करू शकता. पण दर महिन्याला थोडे थोडे पैसे इन्व्हेस्ट करणं सोपं जातं आणि लाँग टर्ममध्ये त्याचा खूप मोठा परिणाम दिसतो आणि जोखीमही कमी होते. एक नियम आहे 50-30-20. म्हणजे आपण जे पैसे कमवतो त्यातले 50% पैसे आपल्या गरजांसाठी, 30% आपल्या इच्छांसाठी आणि 20% गुंतवण्यासाठी. आता 20% शक्य नसेल तर किमान आपण 10% तरी गुंतवावे. म्हणजे तुम्ही जर ₹50,000 कमवत असाल तर त्यातले 20%ने ₹10,000 होतात किंवा 10%ने ₹5,000. किमान तेवढे तरी आपण गुंतवावे. आणि लाँग टर्मसाठी गुंतवणे आणि लवकर सुरुवात करणे हे महत्त्वाचं आहे. लवकर म्हणजे घाई गडबड नाही. हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्यानंतरही खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या मी ह्या व्हिडिओमध्ये सांगेन आणि त्यानंतर गुंतवणुकीचा विचार. आणि घाई गडबड करायची असेलच तर आपलं चॅनल पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला भविष्यात गुंतवणुकीबद्दल आणि इतरही येणारे व्हिडिओ पाहायला सोपं जाईल. चला तर मग बघू आपल्याकडे गुंतवणुकीचे कुठले कुठले चांगले पर्याय आहेत किंवा पैशाने पैसे कमवण्याचे कुठले चांगले पर्याय आहेत. पहिलं तर आपलं सेविंग्ज अकाउंट किंवा बचत खातं, ज्यावर आपल्याला वर्षाला 3% व्याज मिळतं. म्हणजे आपले पैसे दुप्पट व्हायला 24 वर्ष लागतील. आता आपण पैसे दुप्पट करण्याबद्दल बोलत आहोत, तर एक छोटासा फॉर्म्युला किंवा सूत्र, जो पण तुमचा परतावा असेल टक्केवारी, त्याने 72ला डिवाईड करा, ज्याला आपण विभागणे म्हणतो. त्यामुळे तुम्हाला तुमचे पैसे किती वर्षात डबल होतील किंवा दुप्पट होतील ते समजेल. म्हणजे 3% जर तुम्हाला रिटर्न मिळत असेल आणि 72ला 3ने आपण डिवाईड केलं तर 24 वर्षात तुमचे पैसे डबल होतील. किंवा तुम्हाला 6% रिटर्न मिळत असेल वर्षाला आणि आपण 72ला 6ने डिवाईड केलं तर तुमचे पैसे 12 वर्षात डबल होतील. आणि तुम्हाला जर 12%चा परतावा मिळत असेल तर 6 वर्षात पैसे डबल होतील. आणि जर तुम्हाला 20%चा परतावा मिळत असेल तर 3.5 वर्षात तुमचे पैसे डबल होतील.
दुसरा पर्याय आहे फिक्स डिपॉझिट. 7 ते 7.5% वर्षाला व्याज मिळतं. मला वाटतं 7-7.5 मी थोडं जास्तच म्हणतो आहे. पण ठीक आहे, 1-अर्धा% मागे पुढे. तर तुमचे पैसे 10 वर्षात डबल होतील. पण महागाई ही दरवर्षी वाढते आणि टॅक्स वगैरे धरला तर तुमचे एफ डीचे पैसे न वाढल्यास जमा होतात. पुढचं ऑप्शन आहे रिअल एस्टेट. म्हणजे कुठेतरी जागा किंवा जमीन विकत घेणे आणि काही वर्षांनी भाव वाढल्यानंतर ती परत विकणे किंवा त्यातून येणारा रेंट असेल, म्हणजे तुम्हाला वर्षाला 10 ते 11-12% परतावा मिळू शकतो. पण यामध्ये खूप मोठी रक्कम गुंतवावी लागते एकदम आणि ते सर्वांना शक्य नसते. याचा दुसरा पर्याय म्हणून आपण रिअल एस्टेटचे जे स्टॉक्स असतात ते शेअर मार्केटमध्ये खरेदी करू शकतो. पण शेअर मार्केटमध्ये खरेदी करण्यापूर्वी पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. असेच अंदाजे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवू नये. पुढचं ऑप्शन आहे गोल्ड, सोन्यामध्ये गुंतवणूक. जर तुम्ही सोनं वापरण्यासाठी घेतलं असेल आणि त्याला जर तुम्ही गुंतवणूक म्हणत असाल, तर ती चांगली गुंतवणूक नाही. कारण त्यामध्ये मेकिंग चार्जेस आले, सोन्याची घट आली आणि बाकी खूप सारे चार्जेस आहेत. 3% GST आला. फक्त सोन्याला डाग किंवा झळ लागते असं नाही, तर आपल्या खिशालाही झळ लागते. त्यामुळे तुम्ही सोनं आज ज्या दराने विकत घेतलं असेल, त्याचा भाव जरी 4-5 वर्षांनी वाढला आणि परत ते तुम्ही विकण्यासाठी गेलात, तर तुम्हाला तेवढेच किंवा कदाचित कमी पैसे मिळतील. सोन्याच्या गुंतवणुकीसाठी दुसरा कुठला चांगला पर्याय असेल, तर तो म्हणजे डिजिटल गोल्ड. म्हणजे आजच्या भावाने तुम्ही सोनं खरेदी करायचं, जे तुम्हाला तुमच्या हातात वापरण्यासाठी मिळणार नाही, पण तुमच्या अकाउंटमध्ये तुमच्या नावे असेल आणि तुम्हाला जेव्हा विकायचं असेल, तेव्हा विकू शकता त्या दिवसाच्या रेटने. इथे कुठलेही मेकिंग चार्जेस किंवा सोन्यामध्ये घट नाही. म्हणजे खर्च कमी आणि परतावा जास्त. इथेही 3% GST असतो आणि ह्या सोन्याचा इन्शुरन्सही असतो. तुम्ही तुमचं डिजिटल गोल्ड फिजिकल गोल्डमध्येही कन्वर्ट करू शकता वापरण्यासाठी. पण मग परत ते सर्व चार्जेस आले, मेकिंग चार्जेस किंवा सोन्याची जी काही घट असेल ते. यापेक्षा एक चांगला ऑप्शन आहे तो म्हणजे सॉव्हरन गोल्ड बॉन्ड्स, SGB. हे भारत सरकार आणि RBI इश्यू करतं. जे काय सोन्याचे भाव असतील त्याप्रमाणे त्याचे भाव असतात आणि कधीकधी थोडासा डिस्काउंटही असतो भारत सरकार आणि RBI असल्यामुळे. याचं आपल्याला सर्टिफिकेट मिळतं की तुम्ही एवढ्या सोन्याचे मालक आहात म्हणून आणि सोन्याचा भाव जो काय वाढेल तो वाढेल. त्यावर भारत सरकार आपल्याला 2.5% व्याजही देतं. इथेही मेकिंग चार्जेस किंवा घट नाही आणि इथे 3% GST ही नाही. आणि जे 2.5% व्याज मिळेल किंवा जे सोन्याचे भाव वाढतील त्यावर टॅक्सही नाही. म्हणजे दोन्ही हातात लाडू. त्यामुळे सोन्याच्या गुंतवणुकीसाठी SGB बेस्ट आहे असं म्हणू शकतो किंवा ही गुंतवणूक सोन्यासारखी आहे असंही म्हणू शकतो. इथे आपण सरकारला पैसे वापरण्यासाठी देतो आणि त्या बदल्यात सरकार आपल्याला हे सर्व फायदे देतं. सरकारलाही कमी व्याजाने पैसे आणि आपलेही फायदे. पुढचा पर्याय आहे कॉर्पोरेट बॉन्ड्स. इथे कंपनीज आपल्याकडून पैसे घेतात त्यांच्या वेगवेगळ्या गरजांसाठी आणि त्या बदल्यात आपल्याला व्याज देतात. इथे 9 ते 10-12% व्याज मिळतं. पण काहीमध्ये खूप जास्त रिस्कही असू शकते, कारण जर कंपनीला काही झालं तर आपले पैसे गेल्यात जमा आहेत. इथे जितक्या वर्षासाठी कंपनी आपल्याकडून पैसे घेते तेवढे वर्ष आपल्याला नियमित व्याज आणि शेवटी आपल्याला मुद्दल परत करते. त्याचप्रमाणे भारत सरकारचेही बॉन्ड्स असतात, ज्याला GSEC किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटीज म्हणतात. यामध्ये तुम्ही सरकारला कर्ज देता आणि त्या बदल्यात सरकार आपल्याला व्याज देतं. इथे रिस्क कमी असते किंवा जवळपास नसतेच असं म्हणू शकतो. यामध्ये व्याजही कमी मिळतं, 6 ते 8%. पुढचा पर्याय आहे म्युच्युअल फंड्स. म्युच्युअल फंड्सही हे ऐकलं असेल. मोठे मोठे स्टार्स जसं सचिन तेंडुलकर किंवा धोनी याची ॲड करतात. पण म्युच्युअल फंड सही हे ऐकणं किंवा TVवर बघणं आणि आपल्यासाठी खरंच सही आहे का नाही याची पडताळणी करणं महत्त्वाचं आहे. मी इथे म्हणत नाही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवू नका. नक्की गुंतवा, पण उगाच पैसे आहेत म्हणून किंवा कोणीतरी म्हणतंय म्हणून गुंतवू नका. आपल्यासाठी कुठला म्युच्युअल फंड योग्य आहे त्याची पडताळणी करा, रिसर्च करा आणि मगच पैसे गुंतवा. इथे म्युच्युअल फंड मॅनेजर्स असतात जे फंड्स मॅनेज करतात, ज्यांना आपण एक्सपर्ट म्हणू शकतो. एक्सपर्ट असले तरी चांगला परतावा देतीलच असं काही नाही.
ते आपल्याकडून एक फीस घेतात आणि त्या बदल्यात आपण म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवू शकतो, ज्याला एक्सपेन्स रेशो म्हणतात. तो अर्धा ते 1% मध्ये असतो. काही फंड्ससाठी अर्ध्यापेक्षा कमी असतो आणि काहीसाठी 1पेक्षा जास्तही असू शकतो, 2%पर्यंतही असू शकतो. यामध्ये आपण SIP किंवा लमसम इन्व्हेस्ट करू शकतो. म्युच्युअल फंड खूप प्रकारचे असतात. लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप किंवा सेक्टर स्पेसिफिकही असू शकतात. इंडेक्स फंड्सही असतात. वेगवेगळ्या कॅटेगरीचे खूप सारे फंड्स असतात. यामध्ये लाँग टर्ममध्ये 8, 12, 15 किंवा 20%पर्यंतही परतावा मिळू शकतो. म्युच्युअल फंड कुठल्या कॅटेगरीचा आहे त्यावरती परतावा अवलंबून आहे. एक ETF म्हणूनही पर्याय आहे, पण तो कधीतरी आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये एक्सप्लोअर करू. आणि ह्या ज्या म्युच्युअल फंड्सच्या वेगवेगळ्या कॅटेगरीज असतात त्याही आपण कधीतरी दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू. पुढचा ऑप्शन आहे, तुम्ही स्वतःही डायरेक्ट स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. इथेही तुम्ही SIP करू शकता किंवा लमसम, ज्याला आपण एकदम पैसे गुंतवणे म्हणतो, ते करू शकता. म्हणजे ज्या कंपनीज स्टॉक मार्केटवरती लिस्टेड आहेत, ज्याला एक्सचेंजेस म्हणतो, त्या कंपनीचे शेअर्स तुम्ही डायरेक्ट खरेदी करू शकता. त्यासाठी तुमच्याकडे डीमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट असणं गरजेचं आहे. यामध्ये रिटर्न्स जास्त मिळू शकतात, पण रिस्कही खूप आहे. यासाठी तुम्हाला चांगलं माहिती असलं पाहिजे की आपण ज्या कंपनीमध्ये पैसे गुंतवतोय ती कंपनी काय करते किंवा कधीपासून करते, भूतकाळात तिचा परफॉर्मन्स कसा होता, आज कसा आहे, भविष्यकाळात कसा राहील, किंवा कंपनी कोणाची आहे किंवा मॅनेजमेंट कोण आहे, त्या कंपनीचं जे प्रोडक्ट आहे त्याची मागणी कशी आहे किंवा भविष्यकाळात त्याची मागणी कशी राहील. वेळेनुसार किंवा रिसर्च आणि टेक्नॉलॉजीमुळे खूप सारे बदल होतात आणि बदलास इतरही खूप साऱ्या गोष्टी कारणीभूत असू शकतात. छोट्या छोट्या कंपनीज मोठ्या होतात आणि मोठ्या मोठ्या कंपनीही छोट्या होतात आणि काही संपूनही जातात. हे सगळं किचकट आहे. त्यामुळे जनरली लोक म्युच्युअल फंड SIP करतात. पण हाही एक पर्याय आहे, ज्यामध्ये खूप जास्त काम असलं आणि जास्त किचकट असलं तरी परतावा जास्त मिळण्याची शक्यता असते. आणि जास्तीचा परतावा म्हणजे काय हे मी तुम्हाला सुरुवातीला व्हिडिओमध्ये सांगितलं. 1 किंवा अर्ध्या टक्क्याचाही लाँग टर्ममध्ये किती मोठा परिणाम होऊ शकतो. पण परत इथे जास्तीची जोखीमही आहे. आपल्याला स्वतःला कळत असेल किंवा कळून घ्यायची इच्छा असेल तरच स्वतः करा, किंवा थोडीशी फीस देऊन ज्याला कळतं आणि जो सेबी सर्टिफाईड आहे त्याच्याकडून करून घ्या. पण फीस दिली म्हणजे परतावा मिळण्याची कुठलीही गॅरंटी नसते. आता सेबी काय असतं किंवा एक्सचेंजेस काय असतात किंवा डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय, ह्या जर गोष्टी तुम्हाला माहीत नसतील तर ह्या आपण एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये एक्सप्लोअर करू. माझ्या विद्यार्थ्यांसाठीच्या व्हिडिओमध्ये मी सेबी म्हणजे काय किंवा गुंतवणुकीसाठी तुम्ही कशी सुरुवात करू शकता याबद्दल थोडीशी माहिती दिली आहे. तोपर्यंत तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा या व्हिडिओच्या शेवटी देईन. थोडक्यात काय तर जिथे जास्त रिस्क किंवा जोखीम तिथे जास्त परतावा. पण जास्त परतावा मिळावा म्हणून आपल्या सर्वच पैशांवर जोखीम घेणेही योग्य नाही. तुम्ही छोट्या छोट्या रकमेने सुरुवात करू शकता आणि त्या गुंतवणुकीच्या पर्यायाबद्दल जसं जसं तुमचं ज्ञान वाढत जाईल किंवा जशी जशी तुमची माहिती वाढत जाईल त्याप्रमाणे तुम्ही तुमची रक्कम वाढवू शकता. तुमची माहिती किंवा ज्ञान वाढल्याने तुमचा ताण कमी होईल आणि तुमचे गुंतवलेले पैसे तुम्हाला चांगल्या परताव्यासह परत मिळतील. यामध्ये एक समतोल साधणारा पर्याय हा असतो की आपण सगळीकडे थोडे थोडे पैसे गुंतवावे. म्हणजे जिथे कमी जोखीम आहे तिथेही आणि जिथे जास्त जोखीम आहे तिथेही, म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी परतावा मिळेल, ज्याला डायव्हर्सिफिकेशन म्हणतात. पण कुठेही पैसे गुंतवायच्या आधी त्याबद्दल व्यवस्थित माहिती घेणे, स्वतःचा रिसर्च करणे आणि त्यानंतरच पैसे गुंतवणे. आता तुमची गुंतवणूक किंवा तुमचा पोर्टफोलिओ खूप मोठा असेल तर त्याची जोखीम किंवा रिस्क हाताळण्यासाठी दुसरे पर्याय आहेत. पण तो पुढचा आणि ॲडव्हान्स्ड विषय आहे, त्याबद्दल ह्या व्हिडिओमध्ये नको. व्हिडिओ संपवण्याच्या अगोदर परत मी जोखीम किंवा रिस्क आहे म्हणतोय म्हणजे घाबरण्यासाठी नाही, तर आपल्या पैशाच्या सुरक्षेसाठी. जोखीम आहे म्हणून पैसे गुंतवले नाहीत तर पैसे वाढणारही नाहीत किंवा चांगला परतावा मिळण्याची कुठलीच शक्यताही नाही. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत तुम्ही मागचे व्हिडिओ चॅनलवर पाहू शकता. बाय.